22 तासांच्या फास्टिंगची सुरुवात झालेली आहे। नमस्कार, मी आहे मयुरी आणि मी करते इंटरमिटेंट फास्टिंग आणि तेही 22 तासांसाठी। तर दिवसाची सुरुवात मी हे नॉर्मली गरम पाणी करून पियालेली आहे। नॉर्मल फक्त गरम पाणी आहे, अंघोळ वगैरे उरकते आणि त्यानंतर मग एक्सरसाइज करायला घेते। एक्सरसाइज मला जशी जमते, जितकी झेपते तशा तेवढीच मी करते। साधारणतः 15 ते 20 मिनिटं ते कधी अर्धा तास सुद्धा करते, जसं माझ्यात एनर्जी असेल तशा प्रकारे। आणि एक्सरसाइज झाल्यानंतर मी रोज नेहमीप्रमाणे आणि न चुकता मेडिटेशनसुद्धा करते। कॅमेऱ्याचा अँगल चुकलाय जरा। जसं मी एक्सरसाइज करायला लागते ना, तशी मला भूक लागत जाते। मग एक्सरसाइज झाल्यानंतर मला खूपच भूक लागते, त्यामुळे हे माझं रोजचं ठरलेलं आहे। एक्सरसाइज झाल्यानंतर ब्लॅक कॉफी 1 कप नुसतं ब्लॅक कॉफी पिते, त्यात काही ॲड अजून करत नाही। ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर माझी एंट्री किचनमध्ये असते, ती सगळं काही जेवण करायची। आजकाल असं होतं आहे ना, की मी जे पण काही खाणं खाते किंवा बघते माझ्यासाठी ना, तर ते मी त्याचं नाव नाही घेते। म्हणजे जसं आता तुम्ही बघाल माझ्या टिफिनमध्ये चणे आहेत, काबुली चणे, तर त्याला प्रोटीन म्हणायचं। दही आहे तर ते हेल्दी फॅट आणि ते सुद्धा प्रोटीन आहे। त्यानंतर खाली भाज्या आहेत कापलेल्या, तर ते फायबर म्हणायचं। मग ही भाकरी आहे तर त्याला हेल्दी कार्ब्स म्हणायचे। त्याच्यामध्ये सुद्धा मी पनीर टाकलं आहे, स्टफ पनीर पराठासारखं बनवलं आहे, तर त्यालासुद्धा प्रोटीन म्हणायचं। असं चाललेलं आहे। तर ते आता सवय होते आणि खरंच खूप छान वाटतंय हा डाएट करताना। तर हा माझा लंच आहे। ऑफिसला निघण्यापूर्वी मी हे रोजच्याप्रमाणे आणि न चुकता असं 1 ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर पिते आणि त्यानंतर मग ऑफिसला निघते। ऑफिसला मी साधारण 1:30 ते 2 वाजेपर्यंत लंच करते। म्हणजे हा फास्टिंग आहे तो माझा 3 वाजल्यापासून स्टार्ट होतो। फास्ट मी सोडताना मखाने किंवा सीड्स याने सोडते, डायरेक्ट जेवण करत नाही। त्यानंतर मग ऑफिसमधून घरी आली आहे आणि आज सॉल्टेड लाईम वॉटर नाही पियाले, थोडं कंटाळा आलेला आहे, केला आहे मी म्हणून। चला तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की या माझा रोज वेट चेक करायला। बाय, गुड नाईट।